वर्धा जिल्हा मोतीबिंदू विरहित व्हावा असा नारा जे आहे ते जिल्हा प्रशासनाने दिला आहे आणि त्यामुळे आरोग्य विभागाकडून मोठं शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। वर्ध्याच्या सेवाग्राम इथे चरका भवन या ठिकाणी हे शिबिर आहे। एकंदरीत जर बघितलं तर मोठ्या प्रमाणातली ही गर्दी जी आहे ही गर्दी या ठिकाणी दिसते। महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। सकाळी 8 वाजल्यापासून तपासणीसाठी या संपूर्ण महिला आल्या, मात्र यांची नेमकी कशी गैरसोय झाली, मोठा व्यवस्थेचा फज्जा या ठिकाणी उडालेला आहे। मोतीबिंदूची जी तपासणी आहे ती मिली सेकंदामध्ये टार्च मारूनच होत आहे असं देखील बघायला मिळते। आणि महत्त्वाचं म्हणजे काही महिला आहेत ज्या ग्रामीण भागातून आपली तपासणी करण्यासाठी आल्या। काय सांगाल तुम्ही या तपासणीसाठी आल्या? तपासणी झाली? तपासणी झाली आहे, पण त्यांनी काही दिलं नाही। डोळ्या दुखून राहिला खूप माझ्यावाला। सकाळी बसून आलेलो आहे आम्ही मजुरी टाकून, गरीब लोक आहे। जागा होईन का आपली तपासणी बा चांगल्यासाठी तर आलो आम्ही। आज येऊन उभंच आहे आम्ही, काही देऊन नाही राहिले आम्हाला। मग तपासणीची गैरसोय झाली असं म्हणता येईल? हा, गैरसोय झाली तपासणीची। चांगलं लागलं तपासणीसाठी? असंच लावला, फक्त काचन काढून घेतला आणि जा म्हणत होते चष्मा घे सांगितला, ते नंबर लिहून नाही दिला त्यांनी। चष्मा ते देऊन नाही राहिले। पीटीबुशी जाऊन सांगितले घे म्हणे चष्मा, नाही देऊन राहिले। तिथं गेलं डबल गेली त्याला विचारायला तर त्यानं म्हणे अजून जा, अजून गेली। तसं सरकारीमध्ये जा म्हणजे सरकारी दवाखान्यात आम्ही पहिलेच गेलो असतो, इथं का आला असतो? इथं कशाला आला असतो? म्हणजे भोंदू बनवलं तुम्हाला? हा, भोंदूच बनवलं। नक्कीच आपल्यासोबत आणखी एक आजी आहे। आजी, तू काय सांगशील? तू तपासणीसाठी आली, कशी झाली तपासणी? पूर्ण झाली? तपासणी करून आली, पण चष्म्यासाठी गेली ते चष्मा नाही दिला ना। मग किती वेळ लागला तपासणीला? बस असं लावलं असं काढलं काय म्हणे ते पेटीवाल्यापाशी। अजून पेटीवाल्यापाशी गेलो तर पेटीवाला म्हणे याच्यावर लिहून नाही तर तुला काय देऊ म्हणे, जाय म्हणे, चाली जाय म्हणे। आम्ही काय गरीब लोक याच्यासाठी चालू काय? हा, इकडे उभं राहिलं नाही होऊन राहिलं माझ्याच्यानं। घायभरल्यावानी लागून राहिलं, गरमी दुनिया भरायची होऊन राहिली। इतकी मोठा जनता पण पोटात अन्न नाही, पाणी नाही। हे काय लोक आहेत काय? यासाठी आणलं का आम्हाला? कोणी आणलं तुम्हाला? आम्हाला आमच्या या काय तिचं नाव म्हणलं तरी नाही। आशा वर्करने आणलं का? हा, अंगणवाडीच्या माध्यमात। बरं, तुम्हाला इथे पाणी आणि जेवणाची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था? काहीच नाही अजून। अन्न नाही ना, पाणी नाही आमच्या पोटामध्ये। किती वाजतापासून आम्ही आलो 9 वाजतापासून। आता या ठिकाणी पाणी नाही, जेवणाचं अन्न नाही खाल्लं, आता तुम्ही जाणार कशा? आता जाऊ का कसं तरी, काही ना तरी आठवणाने काही नाही तरी जाऊ, घास लागेल ना आम्हाला। काही तर थोडंसं राहू आम्ही। तपासणी व्यवस्थित झाली? तपासणी काहीच नाही, फक्त असं लावलं लुटून दिलं। वा, जा पेटीवाल्यापाशी गेलो, नंबर नाही म्हणे, जा डॉक्टरपाशी गर्दी दुनिया भरायच्या। काय करा, आमच्या उभं राहायला नाही होत। किती हे करा। आपल्यासोबत आणखी एक महिला आहे, तुम्ही काय सांगाल? तुमची मोतीबिंदूची तपासणी झाली का आणि कशा पद्धतीला निश्चित बस काढून घेतलं, उभं नाही राहिलं, चाल नाही ना। गैरसोय झाली तुमची? हो, गैरसोय झाली। कुठून आल्या तुम्ही? आंबोडा। आपल्यासोबत आणखी एक महिला आहे, तुम्ही काय सांगाल? या ठिकाणी ह्या संपूर्ण शिबिर होते मोतीबिंदूचं, कशा पद्धतीनं तपासणी झाली, काय गैरसोय झाली? मला सांगितले की मोतीबिंदू झाला आहे, ऑपरेशन करावं लागते, पण तपासणी एवढ्या लवकर नाही। अशी फक्त बॅटरीचा लाईट लावला आहे आणि म्हणे की तुम्हाला मोतीबिंदू झाला आहे, ऑपरेशन करावं लागते। पण ऑपरेशनचा मोतीबिंदूचा अजून मी 2-3 वेळा तपासणी केली आहे सेवाग्रामला, मला मोतीबिंदू सांगितलं नाही आहे, पण यांनी सांगितलं आहे। असे पाहते म्हणजे डोळ्याची तपासणी म्हणल्यानंतर एवढ्या लवकर काही तपासणी होत नाही। त्यांनी लगेच बॅटरीचा लाईट लावला आणि सांगितले की तुम्हाला मोतीबिंदू झाला आहे आणि फोन नंबर लिहून गेला, जेव्हा फोन करू तेव्हा या आणि ऑपरेशन करून घ्या असं म्हणणे। पण आमचा त्यांचा विश्वास नाही। आम्ही नंतर सेवाग्रामला तपासणी केल्यानंतरच मी डोळ्याचं ऑपरेशन करणार, यांच्या म्हणण्यावर काही डोळ्याचं ऑपरेशन करणार नाही। पण त्यांनी जे काही पाण्याची सोय केली, एकत्र कॅना ठेवला आहे, इथून पागुली तिथून नंबर लावायला एक गर्दी म्हणजे नंबर या ठिकाणची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था कशा पद्धतीनं वाटते तुम्हाला? महिलांबाबतची काळजी कशी पद्धतीने घ्यायला पाहिजे? जेवणाची व्यवस्था आहे का, पाण्याची व्यवस्था आहे? इथं आरोग्याबद्दल शिबिर ठेवलं आहे। आरोग्याबद्दल शिबिर ठेवल्यानंतर त्यांनी सोय व्यवस्थित ठेवायला पाहिजे नव्हतं। वेगवेगळ्या बिमारीचं अलग कठडे लावायला पाहिजे होती त्यांनी आणि तिथं नाव लिहायला पाहिजे होती की या तपासणीची या बिमारीची तपासणी होईल, इथं डोळ्याची होईल। म्हणजे असं आम्हाला प्रत्येक टेबलवर विचारावं लागत आहे की डोळ्याची तपासणी कुठे होणार आहे, तापाची तपासणी कुठे होणार आहे। कोणी म्हणते 4 नंबरला जा, 5 नंबरला जा, इथं नंबर असे काही दिसून नाही राहिले। त्याच्यामुळे असा गोंधळ होत आहे, म्हणजे असं आरोग्यासारखं वाटत नाही। कोणाची तपासणी होते आणि घाई आल्यानंतर जसं पंढरपूरला तीर्थाला जाते आणि तिथे विठ्ठलाचं दर्शनासाठी आपुलकी राहते, पण धड प्रेमानं असं दर्शन होत नाही, तशासारखं इथं तपासणी होऊन नाही राहिली।
की लगेच तिथं गेल्यानंतर लगेच तुम्ही तिकडे व्हा असे म्हणून येत आहे. आणि ज्यांना माझे मत असं आहे की आरोग्याचं हे आहे की एवढी प्रत्येक वर्धा जिल्ह्यातले लोक इथं एकत्र बोलवले आहे. तपासणी एका दिवसामध्ये एवढी होणार नाही आहे हे माहीत होतं त्यांना. तर एकत्र न बोलवता जिथे जिथे आरोग्य आहे तिथं तिथं त्यांनी 5-5, 4-4 गाव असे बोलावले असते, तपासणी केली असते, व्यवस्थित झाली असती आणि सर्वांना समाधान झालं असतं. या ठिकाणी जे आहे ते मंत्री येणार आहे त्यामुळे ही गर्दी झाली किंवा गर्दी केली गेली असं तुम्हाला म्हणायचं आहे का नेमकं? आता आम्हाला असं वाटत आहे, पहिल्यांदा असं वाटत नव्हतं की इथं आरोग्याचंच हे होणार आहे म्हणून सर्वजण घरून नेले. पण इथं आल्यानंतर असं माहोल वाटलं की हे मंत्री येणार आहे, त्यांना पब्लिक दाखवायचे आहे म्हणून हे एकत्र गर्दी केली आहे. त्याच्यामुळे की कोणाची सोय हो अगर नसो त्यांना काही त्याची पडलं नाही आहे. फक्त त्यांना त्यांची पब्लिक दाखवायची होती आणि मंत्रीला भेट द्यायची होती, हेच एवढंच म्हणत आहे. एक शेवटचा प्रश्न घेतो, ज्या वेळेस तुम्ही तपासणीसाठी या ठिकाणी आल्या कशा पद्धतीचा माहोल आणि किती संकटाला मात करून तुम्ही या ठिकाणी तपासणीपर्यंत पोहोचल्या, काय अनुभव राहिला? जेव्हा आम्ही लाईनमध्ये लागलो तो असं वाटतं की जीव निघते का असं वाटत होतं. एकदम आमच्या समोर 2 महिला खाली पडल्या आणि पुरुष पडले. त्यांनी पोलिसांना हातात उचलून इकडे नेलं आहे असं डोळ्यानं चित्र पाहिलेलं आहे. आणि गर्दीमध्ये लागल्यानंतर तिथे पाणी नाही काही नाही. जर खाली चप्पल पडली बाळ पडते, बाळ लहान बाळ होते. माझं मत असं आहे की जेव्हा लाईन लावली होती यांनी इकडे याची तिथं जसे कठडे लावले असते तर एवढी गर्दी झाली नसती. एवढे आता माहीत होतं त्यांना त्यांची सोय बरोबर केली का इथं मंत्री येणार आहे बा, सर्व चौकात पोलिस हे जे सर्व त्यांनी व्यवस्था केली. पण जे पब्लिकची व्यवस्था आहे ते त्यांनी केली नाही. कठडे लावले असते तेवढी गर्दी झाली नसती. जेवणाची व्यवस्था आहे काही आहे म्हणते पण अजून आम्ही डोळ्यांना पाहिला नाही. नक्कीच एकंदरीत जर बघितलं तर मोठ्या प्रमाणातली गैरसोय जी आहे ते गेल्या सकाळपासून या शिबिरामध्ये होतं आणि त्यामुळं महिला असेल किंवा या ठिकाणी जे रुग्ण तपासणीसाठी येत आहेत त्यांना देखील व्यवस्थित पद्धतीने तपासलं जात नाही. मोतियाबिंदूची तपासणी टार्च मारला जातो आणि समोर ढकललं जातं आहे. तुम्ही पेटीवाल्या काउंटरवर जा आणि त्या ठिकाणी चष्म्याबद्दल जेव्हा विचारणा केली जाते त्यावेळेस या ठिकाणी लिहून दिलेलं नाही असं सांगितलं जाते आणि त्यामुळे संपूर्ण महिला वर्ग या तपासणीवर मोठ्या प्रमाणात नाराज आहे. आणि त्यामुळे या व्यवस्थेला आता या महिला प्रश्न विचारू लागलेला की ज्या पद्धतीने एवढी मोठी गर्दी तुमच्यानी कंट्रोल होत नाही तर मग या ठिकाणी आम्हाला बोलावलं कसं, असा देखील आता सवाल या महिलांकडून विचारला जात आहे. मिलिंद आंडे, झी 24 तास, चरका भवन, वर्धा.